नमस्कार. एक समस्या विद्यार्थ्यांना नेहमी येते आणि ते सांगतात, "मॅडम, परीक्षेच्या वेळेला ना अभ्यास तर आम्ही करतो पण आठवतच नाही." हा मोठी समस्या आहे ना. आणि नंतर सांगतात की आठवत नाही. आता आठवत नाही असं म्हणण्यापेक्षा त्याच्यावर आपल्याला काही उपाय करावे लागतील. म्हणून आपण असा विचार करायचा, कारण म्हणतात की जो विचार केला तो फलद्रूप होतो. तर मला परीक्षेच्या वेळी आठवतं. मला सगळं आठवतं, मी छान लिहितो. असा विचार नेहमी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. समस्या आहे तर समाधानही आहेच ना. तर तो विचार आपण सतत केल्यामुळे आपल्या इथे डोक्याला त्या सूचना मिळून आपल्याला आठवायला लागेल असं मानसशास्त्र सांगतं. पण तरीही आपण त्यावर काही उपाय तर केलेच पाहिजे ना. तर मी छोटे उपाय तुम्हाला सांगते. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आपण काही करतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सकाळी उठल्यापासून मी उठलो, नंतर आईने मला डोक्यावरून हात फिरवला प्रेमाने, मी उठलो, नंतर मी ब्रश केला, नंतर अंघोळ, पूजा, आई काय बोलली, मला काय खायला दिलं, मी शाळेत केव्हा गेलो, कसे पिरियड भरले, मित्रांशी काय बोललो, सकाळपासून रात्री झोपतपर्यंत मी काय काय केलं हे झोपताना आठवल्याशिवाय झोपायचंच नाही. रोजचा तो सराव करायचा की मला सकाळी उठल्यापासून झोपतपर्यंत मी काय केलं, डोळे बंद, मगच झोपायचं. म्हणजे आठवण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाईल. दुसरं एक छोटे खेळ पण आहे त्याच्यामध्ये. मैत्रिणी आपण असं खेळू शकता. असे वाक्य तयार घ्यायचे काही. मी अभ्यास करते, आई स्वयंपाक करते. मग दोन्ही वाक्य. मी अभ्यास करते, आई स्वयंपाक करते. मी मित्रांसोबत खेळतो. मी अभ्यास करते, आई स्वयंपाक करते, मी मित्रांसोबत खेळतो. आई मैत्रिणीशी गप्पा मारते. मी अभ्यास करतो, आई स्वयंपाक करते, मी मित्रांसोबत खेळतो, आई मैत्रिणीशी गप्पा मारते. पुन्हा मी प्रार्थना करतो. पहिलेपासून आठवायचं. मी अभ्यास करतो, आई स्वयंपाक करते, मी मित्रांसोबत खेळतो, आई मैत्रिणीशी गप्पा मारते आणि मी प्रार्थना करतो. नंतर आई पूजा करते. पुन्हा घ्यायचं सगळं पहिलेपासून. आई पूजा करतेपर्यंत. मी अभ्यास करतो, आई स्वयंपाक करते, मी मित्रांसोबत खेळतो, आई मैत्रिणीशी गप्पा मारते, मी प्रार्थना करतो, आई पूजा करते, मी यश मिळवतो, आईला आनंद होतो. हे सगळं पहिलेपासनं असं रिपीट करायचं. मी अभ्यास करतो, आई स्वयंपाक करते, मी मित्रांसोबत खेळतो, आई मैत्रिणीशी गप्पा मारते, मी प्रार्थना करतो, आई पूजा करते, मी यश मिळवतो, आईला आनंद होतो. असे छोटे वाक्य तयार करायचे आणि ते सगळे पहिल्यापासून शेवटपर्यंत एक ॲड करत त्याला वाचून बघायचं, म्हणजे आठवून बघायचं. असा खेळू शकतो आपण मित्रांसोबत वगैरे. त्यानंतर स्मरणशक्ती वाढते. तर आम्ही मुलांना शिक्षा देतो, कान धरून उभे राहा. ही शिक्षा नाही आहे, त्याच्यामागे एक कारण आहे. शिक्षक कान धरून उभे राहायला सांगतात, हातावर छड्या मारतात. इथे पॉईंट आहे स्मरणशक्तीचा, इथे सगळ्या शरीराचे. याच्यावर छड्या पडल्या तर काही नुकसान नाही आहे. इथे पॉईंट्स आहे सगळ्या शरीराचे चांगलं होण्याचे. तर कानाचे सुद्धा छोटे व्यायाम आहे. असं कानवर ओढणे 5दा, नंतर साईडला 5 वेळा, नंतर खाली असे दाब देऊन ओढायचे. त्यानंतर हे बोट असे त्याच्यामध्ये 5 वेळा फिरवायचे. त्यानंतर असं मसाज करायचं. नंतर हे बोट कानाच्या मागे मसाज करायचं. त्यानंतर असे दाब द्यायचा उघडायचे 5-7 वेळा. नंतर दाबून ठेवायचे आणि ते मध्ये आवाज येतो तो बघायचा. नंतर भ्रामरी आपण प्राणायाम करतो, तो माहिती आहे तुम्हाला, असा कान दाबून ओम असा फिरतो, भ्रामरी करायचं. हे सगळे छोट्या गोष्टी जर नित्यनेमाने आपण केला. मग खाण्यापिण्याकडेही थोडंसं म्हणतात, भिजवलेले बदाम खायचे, अक्रोड हे आपल्या मेंदूसारखं असतं ते पण भिजवून खायचं, पाणी भरपूर प्यायचं. आणि अभ्यासही करतो ना, जसं आपण हे आठवलं ना, खेळ खेळलो, तसं अशी रोज असे खेळ खेळून आपली आठवण्याची प्रक्रिया वाढेल. आणि आपण जो अभ्यास करू तो पण आपण जे वाचलं ते मग डोळे बंद करून आठवून बघायचं. नाही आठवलं तर परत बघायचं, पुन्हा ते सगळं आठवून पाहायचं. हे नित्यनियमाने केलं ना तर नक्कीच जसा रोज व्यायाम केला तर सगळं संपूर्ण शरीर सुदृढ राहतं, तसे हे पण आपण काही उपाय केले तर आपली स्मरणशक्ती नक्कीच वाढेल. आणि त्याच्यासाठी एक सरस्वतीचीच कृपा असते. अभ्यास आणि सगळं सरस्वतीचीच कृपा असते. तर तिची पण प्रार्थना करायची
आपण शाळेमध्ये या कुंदेंदू तुषार अगदी मनोभावे म्हणा ना, जे काही म्हणतो तिची स्तुती करतो ते मनोभावे म्हणा. आणि ओम ह्रीं श्रीं क्लीं वाग्वादिनी वद नमः याचा पण जाप करा 8 वेळा, 16 वेळा, 4 वेळा, जेवढं जमेल तेवढं. ओम ह्रीं श्रीं क्लीं वाग्वादिनी वद नमः. सरस्वतीला प्रसन्न करा आणि त्यासाठी नित्यनियमाने हे सगळे छोटे छोटे सराव जर केले, आणि पण आठवायला पाहिजे ना, तुम्ही खूप मोठे व्हायला हवे ना, तर मग तुम्हाला हे सगळं रोज करावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. अगदी जेवतो ना आपण तसं, रोज जेवल्याशिवाय होतं का? नाही ना. मग असंच रोज हे सगळं करायचं बेटा, तरच आपली स्मरणशक्ती वाढेल, आपली आठवण्याची प्रक्रिया वाढत जाईल. तर कराल ना सगळं? तर तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.